नमस्कार. रागिणीने आकाश भूमीच्या बाळाला म्हणजेच क्षितिजाला पळवण्याची जी काही रणनीती आखलेली असते त्यानुसार ती आता क्षितिजाला घेऊन एका ठिकाणी पोहोचलेली असते. इथे भूमी आणि आकाश खूपच हवालदिल होतात. क्षितिजाजवळ नसल्यामुळे त्यांनी क्षितिजाची शोधाशोध केलेली असते. त्याच दरम्यान त्यांच्या लक्षात येतं की रागिणीही घरात नाही आहे आणि अशातच रागिणी आपल्या बाळाला घेऊन घरातून कुठेतरी गेली आहे. हे आता आकाशने CCTV मार्फत चेक केलेलं असतं. आकाश लगेचच बोलत असतो, भूमी तू अगदी बरोबर बोलत होतीस. रागिणी या बाईवर अजिबातच विश्वास ठेवायला नको होता. मी तू बोलत होतीस त्या वाक्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज आपल्याला त्याची फळं भोगावी लागत आहेत. त्यावर भूमी म्हणत असते, आकाश काळजी करण्याची गरज नाहीये. खरं तर आता आपल्याला रडायचं नाही तर लढायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत त्या रागिणीकडून आपल्याला आपल्या क्षितिजाला वाचवायचं आहे. त्यावर आकाश म्हणत असतो, नाही भूमी, मी आता रडणार अजिबात नाहीये. भले ती माझी आत्या असेल, आता मी लढणार आहे. तिला तिची जागा दाखवून देणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कंपल्सरी आकाशने भूमीला एकत्र घेत थेट रागिणीची धरपकड करायचं ठरवलेलं असतं. अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ गेलेला असतो आणि थेट रागिणीला आता एका ठिकाणी कुणीतरी पाहिलंय असा मेसेज थेट गायकवाड सरांत पोहोचलेला असतो. गायकवाड सरांनी आकाशला फोन करून सांगितलेलं असतं, मिस्टर आकाश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रागिणी तुमच्या बाळाला घेऊन पळाली आहे ना, पण माझ्या खबरीने मला माहिती दिली आहे रागिणीला आता या ठिकाणी पाहण्यात आलं आहे. बहुतेक त्याच परिसरात ती कुठेतरी असेल. त्यावर आता आकाश म्हणत असतो, सर तुम्ही आत्ताच्या त्या ठिकाणी फिल्डिंग लावा. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मला माझं बाळ हवं आहे आणि रागिणीला आपल्याला तुरुंगात टाकायचं आहे. त्यामुळे गायकवाड सर, तुम्ही कोणाच्याही आदेशाची वाट बघू नका. थेट रागिणीवर हल्लाच ठोका. आणि अशातच आता आकाश भूमी त्या परिसरात पोहोचलेले असतात जिथे रागिणी आसपास असू शकते. अशातच आता रागिणीलाही कळतं की आपल्या मागावर बहुतेक पोलीस आणि आकाश भूमी असू शकतात. आता त्यांच्यापासून वाचण्यासाठी रागिणी जीवाच्या आकांताने पळत असते. शेवटी आपण पाहतोय आता भूमीने थेट रागिणीला क्षितिजाला घेऊन पळताना पाहिलेलं असतं. भूमी म्हणत असते, आकाश ती बघ, तीच आहे ती नराधम रागिणी. त्यावर आकाश म्हणत असतो, भूमी काळजी करू नकोस, आपण आपल्या क्षितिजाला सेफ ठेवणार आहोत आणि या रागिणीला तुरुंगात धाडणार आहोत. आणि अशातच आकाश आणि भूमी रागिणीच्या मागे पळत असतात. पळता पळता रागिणी एका पठारावरून थेट खाली कोसळते आणि तिने क्षितिजाला धरून ठेवलेलं असतं. पण अशातच आता एका दगडाला रागिणीचा पाय लागल्यामुळे रागिणीच्या हातून शेवटी क्षितिजा सुटते आणि ती वरून खाली जात असते. आता चित्र तर असंच दिसत आहे की बहुतेक रागिणीच्या हातातून सुटलेलं बाळ थेट आता खोल दरीत कोसळत आहे. पण नेमकं दैव त्याला कोण मारी असं म्हणतात ना, तसंच घडलं. त्या बाळाला मध्यभागी एका झाडाझुडपात व्यवस्थित लँड झालेलं असतं. आणि शेवटी रागिणी आता स्वतःशी बोलत असते, आता तर माझ्या हातून ते बाळ सुटलं. आता जर मी या भूमी आकाशच्या हाती लागले तर हे तर माझा चेंदाबेंदा करून टाकतील. काय करू देवा, काहीतरी युक्ती लढवली पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी भूमी आकाशने येऊन रागिणीला पाहिलेलं असतं. रागिणी एका ठिकाणी लटकत असते. तेवढ्यात आपण पाहतोय आकाश भूमीने एका ठिकाणाहून रस्सीची सोय केलेली असते आणि ती दोरी थेट आता रागिणीपर्यंत खाली टाकण्यात आलेली असते. आता रागिणीला वाचवण्यासाठी टाकण्यात आलेली दोरी रागिणीच्या गळ्यात अडकते आणि शेवटी आकाश भूमींना असं वाटत असतं बहुतेक रागिणीने दोरी पकडली असावी. आणि हे दोघंही दोरी खेचत असताना रागिणीच्या गळ्याला फास बसतो आणि रागिणी असं मरण्याचं नाटक करते. कारण तिला कळून चुकलेलं असतं, आता जर मी नाटक नाही केलं आणि याने जर आणखी दोरी खेचली तर मी खरंच मरीन. त्यापेक्षा मरणाचं नाटक केलं तर हे निदान मला आणखी मारण्याचा विचार तर करू शकत नाही. आता आकाश आणि भूमी पाहत असतात की रागिणीची कोणतीच हालचाल होत नाहीये. याच्यावरून रागिणीचा जीव गेला आहे
असं आता आकाशला वाटतं. आकाश म्हणत असतो, भूमी बहुतेक आत्या गेली. त्यावर आता भूमी म्हणत असते, गेली तर गेली, तिच्या कर्माने गेली आहे. तिच्यामुळे आपल्या बाळाला काही झालं ना तर मी हिला सोडणारच नाही. अशातच आपण पाहतोय आता रागिणीला तिथेच ठेवून आकाश आणि भूमी बाळाला शोधण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि लगेचच आता भूमी म्हणत असते, आकाश हा तर आपल्या क्षितिजाच्या रडण्याचा आवाज आहे. त्यावर आकाश म्हणत असतो, भूमी याचा अर्थ आपलं बाळ सुखरूप आहे, पण आपल्याला लवकरात लवकर त्याला तिथून काढलं पाहिजे. अशातच आता गायकवाड सर तिथे पोहोचलेले असतात. गायकवाड सरांनी थेट आता तिथे सगळ्या मदतीच्या योजना मागवलेल्या असतात आणि शेवटी बाळाला सुखरूप काढण्यासाठी अथक प्रयत्न करून काढण्यात आलेलं असतं. आता बाळ तर भूमीच्या ताब्यात आहे, पण रागिणी ही संपली आहे. आता तिचे अंत्यसंस्कार तरी झाले पाहिजेत, त्यासाठी आकाश आग्रही असतो. आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात, काळजी करू नका, माणूस कसाही असला पण मेल्यावर आपण त्याचं सगळं काही व्यवस्थित करतो. आणि अशातच आता रागिणीपर्यंत रेस्क्यू टीम पोहोचलेली असते आणि मग तिला व्यवस्थित वर आणण्यात आलेलं असतं. पण ती जास्त काळ मरण्याचं नाटक करू शकत नसते. शेवटी तिचा श्वास हा चालू आहे हे आता रेस्क्यू टीमला कळलेलं असतं आणि रेस्क्यू टीमने सगळं काही गायकवाड सरांना सांगताच गायकवाड सर म्हणत असतात, पाहिलं आकाश, भूमी ही नालायक बाई अजूनही नाटकच करते. हे वाक्य ऐकल्यावर आकाश लगेचच म्हणत असतो, आत्या खरंच मानलं तुला. अगं किती दळभद्री बाई आहेस तू, का असं वागतेस तू, आणि असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही. त्यावर मात्र आता रागिणी म्हणत असते, मला तुम्हा सगळ्यांना सुखी नाही पाहायचं आहे. तुम्हा सगळ्यांना सुखी पाहिलं ना की माझं डोकं फिरतं. त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो, अगं पण आमच्याच प्रॉपर्टीवर डल्ला मारून आमच्याच मुलीला पळवण्याचा प्रयत्न करतेस तू. त्यावर आकाशला आता थेट रागिणी म्हणत असते, एक तर तुला एक सांगू का, ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ही तुमची नाही आहे, आमची आहे, आमची. लक्षात ठेव, तुझ्या बापाकडे काहीच नव्हतं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट आकाश म्हणत असतो, आत्या उगाचच काही खोटं बोलू नको, हे तर माझ्या सगळं वडिलांचंच आहे. आणि अशातच आता रागिणी म्हणत असते, गप्प बस, मी सगळं स्वतः डोळ्याने पाहिलं आहे आणि तू तर नंतर जन्मलास रे. एक एक रुपया जोडी करून आम्ही कसं बनवलं आमचं आम्हाला माहिती. आता भूमी म्हणत असते, आत्या जे काय होतं ते सोडून द्या, पण तुम्ही माझ्या बाळाला घेऊन कुठे पळत होतात, मी तुम्हाला याची शिक्षा देणारच. असं बोलून आता रागिणीला थेट भूमीने बाजूचा पट्टा उचलत दे दनादन फटके द्यायला सुरुवात केलेली असते. अशातच आकाश म्हणत असतो, याने तर मला खूप लागेल ना. आणि रागिणी आता रडण्याचं नाटक करत असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, या रागिणीबरोबर नेमकं काय केलं पाहिजे, कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.